अनुप्लनमुवयतजोगुवामको मनुर्भवद्देव्याच्चैनं जनम्। ॐ शांती शांती शांती। आत्ता जो मी मंत्र म्हटला त्या मंत्रामध्ये ऋग्वेदाच्या मंत्रामध्ये असं म्हटलं की तंतुम तन्वन रजसो भामनंदे, ज्याप्रमाणे एखादा तंतुवाय म्हणजे कपडे तयार करणारा तंतुवाय किंवा आपण ज्याला जुलाहा म्हणतो, तो ज्याप्रमाणे उभे आडवे धागे पेरतो तंतुम तन्वन रजसो, त्याचप्रमाणे रज अर्थात तेजाचे तंतू भानू ताणत असतो। ज्योतिषमतः पथोरक्षति या कृताने, कारण याच्यामुळे ज्योतीचा जो रथ आहे तो ज्योतीचा रथ रक्षित होतो, म्हणजे सूर्य ज्योतीचा रथ आहे। धिया कृतान, बुद्धिमत्तेने तो होतो। आपल्याकडे ज्योतिषी देवता सुद्धा सूर्यच म्हटले जातो। अनुप्लनम वयतो जोगुवाम, आणि याच्यानुसार हे चाललेलं राहत काढणं जे आहे जोगुवाम को मनुर्भव, आपण सर्वांनी मनुष्य बनायचं, परंतु आपल्या संततीला दैवत्वाकडे न्यायचं। दैव्यम जन, म्हणजे आपण मनुष्य व्हायचं, मनुष्योचित गुण अर्जित करायचे आहेत, आणि पुढे जाऊन सांगितलं आहे की आपल्या संतानाला मात्र दैवत्वाकडे न्यायचं। मग हे कुणाकडून शिकायला मिळतं? ते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडून। मी काल रात्री काही 2 श्लोक टाकले होते, त्या श्लोकांच्या आधारे रामाच्या चरित्राचं आपण अर्थ समजून घेऊत आणि आमच्या पिताश्रींनी जो लेख लिहिलेला आहे तो आपणासमोर सादर करणार आहे। आर्य चाणक्य ज्यांच्या प्रयत्नातून अखंड भारतवर्षाची निर्मिती झाली, ते रामाची प्रशंसा केवळ 2 श्लोकात करतात। आर्य चाणक्यांनी जी चाणक्य नीती लिहिली त्याच्या 12व्या अध्यायातील 15वा आणि 16वा 2 श्लोक आहेत। धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहिता, मित्रे अवंचकता, गुरो विनयता, चित्तेति गंभीरता, आचारे शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रेषु विज्ञानता, रूपे सुंदरता, शिवे भजनता, त्वय्यस्ति गो राघव। रामाच्या गुणांचं वर्णन केलं आहे। पहिलं म्हणतात की धर्मपालनामध्ये राम तत्पर आहे, धर्माच्या पालन करण्यामध्ये राम तत्पर आहे। मुखे मधुरता, राम जे काही बोलतात ते अत्यंत गोड बोलतात। दाने समुत्साहिता, ज्यावेळी दान देण्याची वेळ येते त्यावेळेस उत्साहाने दान करतात। पुढे म्हणतात मित्रे अवंचकता, मित्रांबरोबर अवंचक राहतात, मित्रांना फसवत नाहीत, वंचना करत नाही। त्यांचे 3 मित्र आहेत महत्त्वाचे। पहिला मित्र आहे निषाद राजगुह, दुसरा मित्र आहे सुग्रीव, आणि तिसरा मित्र आहे विभीषण। तिघांबरोबर ते कसे वागले हे आपण समजू शकतो त्यांच्या चरित्राने। गुरु विनयता, गुरूंसमोर विनय आहे। त्यांचे 3 गुरु आहेत। पहिले आहेत दीक्षा गुरु ज्यांना आपण म्हणतो, ते आहेत आचार्य वामदेव, दुसरे आहेत वसिष्ठ, तिसरे आहेत विश्वामित्र। तिघांशी रामाचा व्यवहार हा विनयासंपन्नतेचा होता। चित्तेति गंभीरता, आणि चित्तामध्ये सदैव गंभीरता आहे रामाची। अन्य सर्व चरित्रांमध्ये कुठे ना कुठे मनोविनोद वगैरे असतात, पण राम अत्यंत गंभीर चिंतन करणारे व्यक्ती आहेत। आचार्य शुचिता, आचरणामध्ये पवित्रता आहे। गुणे रसिकता, आणि ज्यावेळी गुणवान व्यक्तींचा आश्रय त्यांना, गुणवान व्यक्तींना आश्रय देतात तो रसिकतेने देतात। शास्त्रेषु विज्ञानता, आणि शास्त्रांचं अध्ययन हे वैज्ञानिक दृष्टीने करतात। रूपे सुंदरता, श्रीरामाच्या रूपामध्ये सुंदरता आहे। शिवे भजनता, आणि कल्याणकारी ईश्वराचेच भजन ते करतात। आणि हे सगळे गुण कुठे आहेत? त्वय्यस्ति गो राघव, हे राघवा एवढे सगळे गुण तुमच्यातच आहेत असं आर्य चाणक्य म्हणतात। हा झाला एक श्लोक। दुसरा श्लोक असा आहे काष्ठम कल्पतरू, रामाला उपमा कोणाची द्यायची? रामामध्ये हे सगळे गुण आहेत, पण रामाला उपमा कोणाची द्यायची हा प्रश्न त्यांच्या समोर आल्यानंतर ते म्हणतात काष्ठम कल्पतरो सुमेरुरचल चिंतामणी प्रस्तर
सूर्यस्तीव्रकर शशिक्षयकर क्षारोही वारान्विधी किंवा क्षारोही निरवारिधी कामो नष्टतनुर्बली गतिसुतो नित्यं पशु कामगो मेतास्ते तुलयामी भो रघुपते कस्योपमा देते. तुला उपमा कुणाची द्यायची? जर मी कल्पतरूची उपमा दिली तर कल्पतरू हे लाकूड आहे. मग कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर प्रत्येक कल्पना आपली इच्छा आपली पूर्ण होते म्हणतो आपण, परंतु तुझा शेवटी लाकूड आहे. सुमेरू अचल असतं. सुमेरू पर्वताची जर उपमा दिली तर तो अचल आहे. चिंतामणी प्रस्थ, चिंतामणी म्हटलं तर तो दगड आहे. हिरा दगड शेवटी. सूर्यस्तीव्र, सूर्याची उपमा दिली तर सूर्य अत्यंत तेज देतो. आता उन्हाळ्यामध्ये कळतं आपल्याला. शशी क्षय कर, जर चंद्राची उपमा दिली तर त्याचा क्षय होत जातो. अमावस्येपर्यंत क्षय होत जातो, पुन्हा परत जातो. क्षारोही वारामध्ये, समुद्राची जर उपमा दिली तर तो क्षारयुक्त आहे, खारट आहे. कामो नष्टतो, कामदेवाची उपमा दिली तर त्याचं शरीरच नाही आहे, त्याला शिवाने जाळलं म्हणतो आपण. बली दितीसुतो, सगळ्यात मोठा दानी व्यक्ती. बलीची उपमा दिली तर तो धनुजाचा राक्षसाचा पुत्र आहे. नित्यम पशु कामगो, आणि कामधेनू म्हटलं रामाला तर तो पशु आहे. नैतास्ते तुलया मी गौरवपते कस्योपमध्ये, कुणाबरोबर तुलना होऊ शकत नाही रामाची. म्हणून रामालाच प्रश्न असा विचारला चाणक्याने, कुणाची उपमा तुला दिली? या दोन श्लोकांच्या आधारे असं लक्षात येतं की राम अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तित्व आहे आणि रामाची बरोबरी फक्त रामच करू शकतात, अन्य नाही. आता रामाबद्दल रामायणामध्ये असं म्हटलं जातं, रामकथा आपण समजून घेऊ. काही पौराणिक लोक असं म्हणतात की रामायण आधी रचलं गेलं आणि नंतर घडलं. असं नसतं. असं जर असलं असतं तर आज भविष्य सांगणारा तो खरा सर्वश्रेष्ठ ठरला असता. नाही, तर रामायण हे रामायण घडल्यानंतर रचलेलं आहे. आपणाला कल्पना असेलच, वाल्यापोळी वाल्मिकी ऋषी यांना आपण म्हणतो. वाल्मिकी ऋषी अत्यंत खुनी लुटारू होते, परंतु देवर्षी वाल्मिकी नारदांच्या संपर्कामुळे ते एक सर्वश्रेष्ठ संत बनले. आणि अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी एकदा तमसा नदीवर स्नानाला गेले होते. आणि तमसा नदीवर स्नान करत असताना, स्नान करून येत असताना वापस त्यांच्या लक्षात असं आलं की क्रौंच नावाच्या पक्षाचं जोडा आपसात कामक्रीडा करत आहे. आणि एवढ्यात ते पाहत होते, त्याला आनंद त्याचा वाटत होता. एवढ्यात कधी कुठून बाण आला आणि त्यातल्या नराला लागला. तो चित्कारून मरण पावला आणि मादा त्याच्या वियोगामध्ये चित्कारू लागली. कुणास ठाऊक कसं काय की अनुष्ठुप छंदामध्ये पहिला श्लोक जगाचा, पहिली कविता निघाली. मा निषाद प्रतिष्ठाम तमगमः शाश्वती असमा यत्कं च मिथुनादेकमवधी काममोहितम. हे निषाद, हे फासेपारणे, तुला कधीही मोक्ष मिळणार नाही, तुला कधी प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण तू कामक्रीडेमध्ये मग्न असलेल्या क्रौंच मिथुनामधील एकाचा वध केलेला आहेस. हा श्लोक निघाला. त्यांनी मोजून पाहिलं, त्या श्लोकातील अक्षर शोधून पाहिली. मा निषाद प्रतिष्ठा, अनुष्ठुप छंदाची कविता झाली. आणि कविता झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही कविता मी निर्मित केली आहे. या कवितेमध्ये एखाद्याचं चरित्र मला जर ढाळायला मिळालं तर खूप चांगलं होईल. ते तडक